चक्क मुलांच्या जीवाशी खेळलं जातंय. काय करते वसई विरार शहर महानगरपालिका? म्हणजे शहानिशा करण्यासाठी आम्ही या एरियामध्ये आलो किंवा बघितलं तर खरंच आपण जे म्हणतात आहे त्या पद्धतीने इकडे शाळा चालू आहे. ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वर्ग केल्यात, जेणेकरून इकडे राहणाऱ्या ज्या काही गरीब जनता आहेत, आपल्या जे गोरगरीब कष्टकरी लोक आहेत, त्यांची मुलं चांगल्या प्रतीचं शिक्षण घेऊ शकतील. सुटत होती, शाळा सुटली होती. मी विचार केला की या लहान मुलांच्या जर डोक्यावरती कुठेही दगड पडला त्यांच्या जीविताला हानी पोहोचू शकते. या संदर्भात मी महानगरपालिकाकडे पत्रव्यवहार देखील केला, परंतु महानगर प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगरमध्ये. वसई विरार शहरामध्ये काही अशक्य नाहीये, परंतु जे अशक्य नाहीये ते मात्र शक्य आपल्याला या वसई विरार शहरामध्ये पाहायला मिळतं. नालासोपाराला नल्लासोपारा केलाय का, त्यातील ही बातमी आहे. इथली वसई विरार शहर महानगरपालिका चक्क आता लहान मुलांच्या जीवाशी देखील खेळते. माझ्या बाजूला ही मॅक्स फोर्ट नावाची इंग्लिश माध्यमची शाळा आहे, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. ही बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि इथे थेट शाळा सुरू आहे. वरून एखादा दगड पडलं, एखादा लोखंड पडलं, एखादा बांबू पडलं आणि त्या मुलाच्या डोक्यावरती जर पडलं आणि काही अपघात झाला त्याला जबाबदार कोण? वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाहीये का? आता जोपर्यंत बिल्डिंगचं काम पूर्ण झालं नाही तोपर्यंत कम्प्लिशन सर्टिफिकेट अर्थात ओसी मिळणार नाहीये आणि ओसी न मिळता शाळा सुरू आहे. हे नेमकं वसई विरार शहरामध्ये काय सुरू आहे? माझ्यासोबत या विषयाशी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेता सुषमा दिवेकर आणि माजी नगरसेविका आहेत. सुरुवातीला मी त्यांच्याकडे जाणार आहे. मॅडम, इथे तर चक्क मुलांच्या जीवाशी खेळलं जातंय. काय करते वसई विरार शहर महानगरपालिका? सर, आम्ही या एरियातनं जात असताना आणि इकडच्या बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स आल्या. त्यांनी असं सांगितलं की इकडे एक शाळा चालू आहे, तर अशी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये चालू आहे. तर आम्ही बघितलं तर त्याचं खरंच म्हणजे शहानिशा करण्यासाठी आम्ही या एरियामध्ये आलो किंवा बघितलं तर खरंच आपण जे म्हणतात आहे त्या पद्धतीने इकडे शाळा चालू आहे. तर हे एकदम चुकीचं आहे, कारण आम्हाला बाकी कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नाही, परंतु जी मुलं या शाळेमध्ये येतात आहेत तर त्यांना काही त्रास झाला किंवा त्यांच्या जीविताची काय हानी झाली तर त्याचं कोण म्हणजे त्याचं हे असणार आहे हे आम्हाला त्याच्यामध्ये काही समजत नव्हतं. म्हणून आपण जे आलात तर या आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की नालासोपारामध्ये या प्रकारच्या देखील शाळा इथे चालू आहेत. वास्तविक शाळा म्हणजे मुलांसाठी, आपण एक म्हणतो की आपलं घर तसं दुसरं एक शाळा हे मुलांसाठी असतं, परंतु असं या जर सराउंडिंग मध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये मुलांना शाळेत पाठवलं तर त्या मुलांना येईपर्यंत त्यांच्याबरोबर काय झालेलं असेल हे देखील आपल्याला माहित नसणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की या पद्धतीवरती काही ना काहीतरी अंकुश घालणं गरजेचं आहे. ते आपण आपल्या वतीने पण लोकांपर्यंत पोहोचवाल ही गोष्ट, पुढे जे जे कथित अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवाल हे आम्हाला त्याच्यामध्ये वाटतं. काय दुःखद गोष्ट आहे की पत्रकारांना या सगळ्या गोष्टी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगाव्या लागतात. मी तर असं म्हणतो की हलकट हे वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. रिवाइज सीसी नावाच्या या गोष्टीवरून, रिवाइज ओसी नावाच्या गोष्टीवरून तुम्ही जर का लहान मुलांच्या जीवाशी खेळत असाल तर काय करायचं या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं? आता या सगळ्या गोष्टींवरती बहुजन विकास आघाडी अंकुश लावेल का? आता हे जे बिल्डर आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत हे देखील तपासणं काळाची गरज आहे, कारण विकासाच्या नावाखाली या वसई विरार शहरामध्ये कशा प्रकारे काम केलं जातं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. सतीशजी, तुम्ही एक ॲडव्होकेट आहात आणि अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी सुरू असतील तर मग अखेरीस न्यायालयाचे दरवाजे उघडावे लागतील. जर नगरपालिका ऐकत नसेल तर आता न्यायपालिकेत जायची वेळ आलेली. काय आहे, वसई विरारकरांचं दुर्दैव एवढं आहे की एवढं मोठं शहर असताना वसई विरार महानगरपालिकेची एकही शाळा नाहीये. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपले लाडके आमदार राजन नाईक साहेब यांनी आता हल्लीच एक GR पास करून घेतला की ज्याच्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वर्ग केल्यात, जेणेकरून इकडे राहणाऱ्या ज्या काही गरीब जनता आहेत, आपल्या जे गोरगरीब कष्टकरी लोक आहेत, त्यांची मुलं चांगल्या प्रतीचं शिक्षण घेऊ शकतील. हा विषय जेव्हा मार्गी आपण लावत असतो त्याच वेळेला तुम्ही जर बघत असाल तर अनेक वर्ष वसई विरार महानगरपालिका शिक्षण कर वसूल करते, पण इकडे एकही शाळा नाही आहे. त्यामुळे अशा लोकांचं फावतं. आज आपल्याला लाखो रुपयाच्या फीज अशा शाळेमध्ये द्यायचं,
त्याच्याच बरोबर आपल्या लहान मुलांना अशा धोक्यामध्ये पाठवायचं. उद्या जर एखादी दुर्घटना घडली त्यानंतर यांचे डोळे उघडणार आहेत का? अशा अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये शाळा उघडण्यासाठी सर्वात प्रथम परमिशन कोणी दिली आहे? परमिशन जर दिली असेल आणि अशा प्रकारच्या जर शाळा उघडल्या गेल्या असतील तर त्याच्या पाठी महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात आहेत? त्यांच्यावर का अंकुश नाही आहे? सर्रासपणे जर अशा शाळा वसई विरारमध्ये उघडल्या असतील, यांचं पहिलं रजिस्ट्रेशन आहे का? यांना पहिले परवानग्या दिलेल्या आहेत का? गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि अशा शाळा कुठेही असतील, वसई विरारमध्ये कुठेही असतील, त्या शाळा पूर्णपणे बंद केल्या गेल्या पाहिजेत. कारण आज आपण लक्षात घ्या, आजचं जे भविष्य आहे हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ह्या भविष्याला कुठेतरी धोकादायक परिस्थितीमध्ये शिकवायचं, त्यांना कुठल्या प्रकारेचं या सगळ्या गोष्टींवरती प्रभाव पडणार आहे, या गोष्टीचा जर आपण विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य धोक्यात आहे. खरं आहे, येणाऱ्या काळामध्ये अशाच जर गोष्टी चालू राहिल्या तर भविष्य आपलं धोक्यात असेल. आता इथले प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक नेमकं काय करतायत, त्यांची भूमिका काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडे पण आपण जाणार आहोत, परंतु आता नाही, उद्या या विषयावरती आपण महापौरांना देखील भेट देणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? कारण हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. साहेब 8 दिवसापूर्वी मी इथून प्रवास करत होतो. प्रवास करत असताना इथून माझ्या गाडीवरती दगड पडला. त्याच टायमाला दुपारच्या 12 वाजल्याच्या टायमास इथून लहान मुलं सुटत होती, शाळा सुटली होती. मी विचार केला की या लहान मुलांच्या जर डोक्यावरती कुठेही दगड पडला त्यांच्या जीविताला हानी पोहोचू शकते. या संदर्भात मी महानगरपालिकाकडे पत्रव्यवहार देखील केला, परंतु महानगर प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आंधळेपणाचा सोंग घेतलाय आणि या संदर्भात मी नालासोपारा पोलीस स्टेशनचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले वळवी साहेब यांना देखील तक्रार केला आहे. त्यांची देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं आहे की या संदर्भात आम्ही कारवाई करतो. परंतु महानगर प्रशासनाने महानगरपालिका अतिशय आंधळेपणाची भूमिका घेतली आहे. राजीव पाटील अधीक्षक आहेत, त्यांना देखील भेटलो. ते बोलले आम्ही सोमवारी कारवाई करतो. अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये. एवढं सगळं करून पण जर हे अधिकारी कारवाई करत नसतील आणि एखादी घटना घडल्याच्या नंतर प्रशासन जागं होतं, एखादी दुर्घटना घडल्याच्या नंतर जर प्रशासन जागं होत असेल तर हे दुर्दैव वसई विरार शहराचं पाहायला आपल्याला मिळते. या सगळ्या गोष्टींवरती वसई विरार शहर महानगरपालिका आता नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु अंधेरी नगरी आणि चौपट राजा अशी ही वसई विरारची आता परिस्थिती झालेली आहे. बहुजन विकास आघाडीची आता या ठिकाणी सत्ता आलेली आहे. हा जो बिल्डर आहे तो कोणत्या पक्षाचा आहे हे देखील आपल्याला खुलासा करणं काळाची गरज आहे. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.